खंडन केलं कारण ज्ञानेंद्रियाचं अवलंबन करावं कर्मेंद्रियाचं अवलंबन करत असतात प्रकार म्हणून कर्माची गती रामरूप साधकाची झालेली आहे असं म्हणतात. कोंदला वेगळं भरलं वेगळं बरं का. उगा सोयाबीनचे पोते ढेजला टाकले त्याला भरले म्हणावं. आणि कोंदला शेतकरी जर नदीमध्ये घागर घेऊन भरायला गेला तर घागरीमध्ये पाणी येतं बाहेर बी येतं त्याला अगदी कोंदला म्हणावं. आत हरी बाहेर हरी हरीने घरात कोंदला ऐसा भरत रामे कोंदला तो देशाची रामा झाला. मारुद्राला सुख समाधान गेला अंदा वाटलं भाग गेला शीन गेला असा आनंद झाला म्हणू लागलेले आहेत. वृक्ष दोन्ही राम 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 रूप सकल ध्रुव विस्मित. नगराच्या आत पाहिलं बाहेर पाहिलं जय राम श्रीराम बघा. आता लाडू स्पीकर इथला का परगावचा पण पारच्या पाठीपर्यंत चालय बरं का आवाज. म्हणजे शिवार दणाणून गेला तसं राम नामाचा अगदी जयघोष नंदीग्रामामध्ये मारुत्राला अनुभव येऊ लागला म्हणतात. दिशा तुमन तुम निती रामे रुन्ने कोंदली राम नामे वायू गरजे राम नामे रामे कोंदले. तुझे मायबाप आहेत का इथं आल्यात का नाही. एकमेव वाचलेलं खरंच आहे बघा किती सुंदर शब्द काढायला बिचारा बरं का. जिकडं पाहावा तिकडं जय राम श्रीराम मारुतीच्या आनंदाचे डोळे आनंदाचा रंग डुलू लागला आनंद. पंचमहाभूतापासून ब्रह्मांड बनलो. पंचमहाभूतापैकी पृथ्वी नावाचं तत्व आहे. या पिंडामध्ये पृथ्वी नावाचं तत्व आहे कठीण आहे. याला सताचा संग लागला. सतपद ते ब्रह्म चित्पद ते माया अंकार रूपी अगदी पृथ्वी लीन झाली संतांच्या संगतीनं लीन झाली असं म्हणू लागलेले आहेत. संगती ओलावली अति शांती धरती आली एकात्मता विस्तारली वाक्य लागली. ब्रह्मांडाची पृथ्वी संघर्षामध्ये आली. सांगा पृथ्वीनं कुणाला म्हणलं का हो बोलणारे गेट आउट ऐकणारे बस असं कधी म्हणले का हो नाही. बर उत्तमाचे धरीचे का अधमतरी अभिलीजे असं पृथ्वी कधी म्हणत नाही. पृथ्वीचा गुणधर्म आहे जे पेरलं तेच उगवत आहे. सोयाबीन पेरलं तर ज्वारी येत नाही बरं का. म्हणजे एकात्मता त्या पृथ्वी तत्वाला लागला म्हणू लागलेला आहे. संगती झाली जीवन विसरवली गमना एक वृत्ती सकल जना अति स्वादन मधुरत्वे. जीवन म्हणजे पाणी याच प्रत्येक चित्त आहे बरं का आपल्या शरीरामध्ये. हे चित्त काय करतं विषयाकडे धावं घेतं मग आरोग्याला जातं बरं का. मग संत काय करतात हे चित्त विषयाकडे न जाऊ देतात चिंतनामध्ये लावतात. म्हणून वळसण्याचे पाणी आडेशी गेले. पिंडातलं पाणी ऐका ब्रह्मांडातलं पाणी म्हणतात. काय दे परी सज्जन निमवी देवानी जीवन व्यग्र पापी मनन उपेशन. ब्रह्मांडातलं पाणी समदाशामध्ये आलं. समदात कळाय एक गाय पाणी प्यायला आली तर ते पाणी गायला म्हणत नाही तो गोमाता आहेस पवित्र आहेस पाणी प्या असं म्हणत नाही. आणि 2 मिनिटांमध्ये एक वाघ आला. त्या वाघानं गायीच्या हातात केला पाणी प्यायला पुढे आला. पाण्यानं बघितलं पाणी काय म्हणत नाही अरे तू निर्दय आहेस मी तुला पाणी पिऊ देत नाही. गायीची हात
केला गेट आउट असं वाघाला पाणी कधी म्हणत नाही. याला तर ज्ञानेश्वरीचा 12 वाद्याकडून पहा की गायीची यात्राशी हारो का व्याघ्राशी विष होण्या मारो. बघा पाणी पवारनं एक बोर घेतला, 5 इंच पाणी लागलं. पाणी बकळा लागलंय म्हणून एक ऊसाचा आवड लावला, एक मिरच्याचा आवड लावला. एकाच बोरचं पाणी दोन्ही आवडाला जातंय, पण परिणामामध्ये बदल होतय. ऊसामध्ये गोड होत, मिरचीमध्ये तिखट होत. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाये वैसा. तसं मावशाओ जीवन असताना सुनासारखंच वागा, पोरासारखंच वागा, तर सकाळी नाश्ता भेटतोय रे बाबा. बोला. तेजाती होता संगती, वा. आकर्षण दाहक शक्ती, शाबास. स्वय प्रकाश सर्व बुद्धी, वा. श्री जगती हेच. मंतरे. आपल्या पिंडामध्ये अग्नी आहे. खाली बस. तुम्ही वाटतं खावा, कच्चा खावा, शिजलेला खावा, न खायचं टिंब खावा, ते खास पचन ही जाणार बाबा करत थोडा. असतं. देहातला अग्नी गेला ते हे चिखलवाला ठरत असतो. एवढं दाहक पण आहे. पण बघा माता भगिनीच्या शरीरामध्ये गर्भाशय वाढतो आणि जठराग्नी बी वाढतो, पण अगदी कधी बाधा करत नाही. कशामुळं? सताचा संग झाल्यामुळं जेवढं कार्य आहे तेवढंच कार्य अग्नी करतो म्हणून लागलेलं आहे. ज्याने प्रकाशिली निद गृही, वा. त्याची प्रकाशाहुने नाही. शाबास. पाखरा चोरवाल्या पायी, प्रकाश त्यातही सैताची. ब्रह्मांडातला प्रकाश दशेमध्ये आला. समजा एक कार्यकर्त्याने ट्यूबलाईट लावली आणि रामायण वाचन केले आणि झोपी गेले. थोड्या वेळामध्ये परगावचे आम्ही आलो. शिराळी सर्वाधिक मोठे गावकर सगळे झोपलेत म्हणून आम्ही असलेल्या वस्तू उचलाउचली करू लागलो. प्रकाश पाहून म्हणत नाही की बाबा अरे तुम्ही चोर आहात, मी तुम्हाला प्रकाश देणार नाही. ते प्रकारचे अंगी नाही तुझा भाव धनी चोर सारिका म्हणू लागलेले आहेत. कुंडली या. वरदार विठ्ठल या. श्री